पहाटे 3 ते 5 या वेळेत अचानक तुमची झोप उघडते का? आणि विशेष म्हणजे तुम्ही रात्री अगदी व्यवस्थित झोपलेले असता, पण मित्रांनो अचानक डोळे उघडतात. मन शांत असतं, आजूबाजूला सगळीकडे शांतता असते आणि घड्याळात वेळ असतो पहाटेचे 3, 4 किंवा 5. जर असं तुमच्यासोबत वारंवार होत असेल, तर पुढच्या वेळी लगेच हातात मोबाईल न घेता आणि पुन्हा झोपण्याची घाई करू नका. कारण आध्यात्मिक परंपरेमध्ये पहाटेच्या या वेळेला अतिशय विशेष मानलं जातं. पण यामागे मित्रांनो फक्त आध्यात्मिक कारणच आहे का? की आपल्या शरीरात आणि मेंदूमध्येही या वेळेला काही नैसर्गिक प्रक्रिया सुरू असतात आणि जर या वेळेला तुमची झोप उघडलीच, तर त्या काही मिनिटांचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या ध्येयांसाठी आणि मानसिक शांततेसाठी कसा करू शकता? तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि शेवटी मित्रांनो मी तुम्हाला एक पॉवरफुल वाक्य सांगणार आहे, जे तुम्ही पहाटेच्या या शांत वेळी सलग 3 दिवस मनापासून म्हणू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो पहाटे 3 ते 5 वाजता झोप का उघडते? मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहाटेची वेळ अनेक वर्षांपासून साधना, ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतनासाठी महत्त्वाची मानली गेलेली आहे. आणि याच संदर्भात ब्रह्ममुहूर्त हा जो शब्द आहे आपण ऐकतो. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये पहाटेची वेळ ही मन शांत करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आणि स्वतःच्या आत डोकावण्यासाठी योग्य मानली जाते. कारण दिवसभर आपण कितीतरी गोष्टींमध्ये अडकलेलो असतो. काम, घर, पैशांची चिंता, आपले नातेसंबंध आणि भविष्यात काय होईल याचा विचार, बरोबर? तर या सगळ्यामुळे आपलं मन जे आहे ते सतत काही ना काही विचार करत असतं. पण पहाटेच्या वेळी आजूबाजूचं जे काही वातावरण आहे ते शांत असतं. त्यामुळे अनेक लोकांना या वेळेला मन अधिक स्थिर आणि शांत जाणवतं. तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून असं मानलं जातं की या शांत अवस्थेमध्ये आपल्या अंतर्मनाशी संपर्क साधणं सोपं होतं. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर रात्रीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्या झोपेची जी काही रचना आहे ती बदलत असते. काही लोकांना पहाटेच्या वेळेत नैसर्गिकरित्या जाग येऊ शकते. म्हणून प्रत्येक वेळी पहाटे 3 ते 5 वाजता झोप उघडली म्हणजे नक्कीच युनिव्हर्सचा संदेश आहे असं वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं नाहीये. पण जर त्या क्षणी तुम्ही जागे असाल तर त्या शांत वेळेचा उपयोग स्वतःसाठी नक्कीच करता येतो. आणि आता पाहूया आध्यात्मिक दृष्टिकोनातून पहाटे 3 ते 5 पहाटे झोप उघडण्याची कोणती 4 कारणं सांगितली जातात. तर पहाटे झोप उघडण्याची 4 महत्त्वाची आध्यात्मिक कारणे. 1, तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा शोध घेणारे व्यक्ती आहात. आध्यात्मिक मान्यतेनुसार प्रत्येकाची पहाटे 3 ते 5 वाजता झोप उघडत नाही. जर तुमची या वेळेला वारंवार झोप उघडत असेल तर कदाचित तुमच्या मनामध्ये स्वतःच्या आयुष्याबद्दल काही खोल प्रश्न असू शकतात. मला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे? माझं पुढचं पाऊल काय असावं? माझ्या समस्येचा मार्ग कोणता आहे? किंवा तुम्ही अशा प्रश्नांची उत्तरं शोधत असाल तर तुम्ही एक प्रकारे सीकर म्हणजे स्वतःचा मार्ग शोधणारी व्यक्ती आहात. तर या शांत वेळेत मनावरचा बाहेरचा गोंधळ कमी झाल्यामुळे कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट अचानक स्पष्टपणे जाणवू शकते. म्हणूनच या वेळेला आलेला एखादा विचार दुर्लक्षित करण्याऐवजी तो तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवू शकता. ओके. आता दुसरं, नवीन कल्पना आणि मार्गदर्शन मिळवण्याची वेळ. समजा तुम्ही एखाद्या समस्येमध्ये अडकलेले आहात. दिवसभर विचार करूनही उत्तर मिळत नाहीये, पण अचानक पहाटे झोप उघडते आणि त्या क्षणी तुमच्या मनात एखादी नवीन कल्पना येते. अरे, हे असं करून पाहता येईल. असं तुमच्यासोबत कधी झालंय का? अनेकदा शांत वातावरणामुळे मनाला एखाद्या समस्येकडे नवीन पद्धतीने पाहता येतं. म्हणजे बघा आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला अंतर्मनाचं मार्गदर्शन किंवा युनिव्हर्स कडून मिळणारा संकेत मानला जातो. म्हणून पहाटे एखादी चांगली कल्पना सुचली तर ती लगेच विसरू नका. ती तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवायची आहे. तिसरं ते म्हणजे एखाद्या व्यक्तीची आठवण येणे. कधी कधी असं होतं आपण कोणाचाही विचार करत नसतो, पण अचानक एखाद्या व्यक्तीची खूप तीव्र आठवण येते. कधी एखादा जुना मित्र, कधी आई वडील, कधी एखादी जवळची व्यक्ती किंवा अशी व्यक्ती जिच्याशी बराच काळ बोलणं झालेलं नसतं. तर मित्रांनो आध्यात्मिक मान्यतेनुसार याला काही लोक फ्रिक्वेन्सी मॅच किंवा ऊर्जेचा संबंध मानतात. मात्र याला वैज्ञानिक पुरावा नाही. यामुळे त्याकडे अंधविश्वास म्हणून न पाहता एक साधा मानवी अनुभव म्हणूनही पाहू शकता.
जर एखाद्या व्यक्तीची अचानक मनापासून आठवण आली तर सकाळी उठल्यानंतर तिची विचारपूस करणं किंवा एक साधा मेसेज करणे, एक साधासा कॉल करणे यात काहीच गैर नाही. कदाचित तुमचा एक छोटासा फोन कोणाचं तरी मन आनंदी करू शकतो. ओके. आता चौथं कारण आहे की सकारात्मक संरक्षणाची भावना. आध्यात्मिक परंपरामध्ये अनेक लोक असं मानतात की आपल्या आयुष्यात काही अदृश्य सकारात्मक शक्ती आपलं मार्गदर्शन आणि संरक्षण करत असतात. एंजल जे बोलतात, तर काही जण त्यांना गार्डियन एंजल्स म्हणतात, काही जण त्यांना देवाचे कृपा म्हणतात, दैविक ऊर्जा, देवाचे देवदूत, तर काही जण त्याला स्वतःच्या अंतर्मनाशी मनाची शक्ती मानतात. नाव काही असो, पण या विचाराचा सुंदर भाग असा आहे की आपण एकटे नाही. आपल्यामध्ये स्वतःला सावरण्याची, पुढे जाण्याची शक्ती आहे. आणि पहाटेची शांत वेळ ही त्या शक्तीशी जोडण्यासाठी ध्यान, प्रार्थना आणि कृतज्ञतेसाठी वापरता येते. मग पहाटे अचानक झोप उघडली तर नेमकं आपल्याला काय करायचंय असा प्रश्न तुमच्या मनात असेल. आता ह्या सगळ्यात महत्वाचा भाग आहे. समजा तुमची पहाटे 3 ते 4 किंवा 5 वाजता अचानक झोप उघडली तर लगेच मोबाईल हातात घेऊन व्हॉट्सअप पाहणे किंवा यूट्यूब पाहणे अजिबात उघडू नका. कारण त्या काही मिनिटांमध्ये तुमचं जे मन आहे ते शांत असेल आणि तुम्ही पुन्हा झोपण्यापूर्वी स्वतःशी काही क्षण जोडले जाऊ शकता. त्यासाठी मित्रांनो फक्त 3 सोप्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन. शांतपणे उठून तुम्हाला बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि काही खोल श्वास घ्यायचा आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय हवं आहे याचा तुम्ही विचार करा. तुमचं ध्येय काय आहे, तुम्हाला कोणतं आयुष्य जगायचं आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये यश मिळवायचं आहे, आणि मग कल्पना करा की तुम्ही त्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात आहात. त्यानंतर मनापासून म्हणा, थँक्यू युनिवर्स, थँक्यू गॉड, मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू, माझं संरक्षण केल्याबद्दल धन्यवाद, आणि माझ्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी धन्यवाद. आणि जर मनात काहीच विचार येत नसतील तरी काही हरकत नाही मित्रांनो, फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास घ्या आणि हळूच म्हणा, आय एम रेडी टू रिसीव्ह ऑल द ब्लेसिंग. म्हणजेच माझ्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. आता दुसरी गोष्ट, पॉझिटिव्ह अफर्मेशन किंवा जनरल लिहायचं आहे. जर तुमच्याकडे डायरी असेल तर ती जवळ ठेवा आणि एक सुंदर वाक्य लिहा किंवा मनातल्या मनात हे वाक्य म्हणायचं आहे, मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात समृद्धी, आनंद आणि सकारात्मक संधी स्वीकारत आहे. हे वाक्य तुम्ही 9 वेळा लिहू शकता किंवा म्हणू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त शब्द म्हणणं पुरेसं नाहीये. ते शब्द म्हणताना त्या भावनेशी जोडण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ तुम्ही म्हणत असाल माझ्या आयुष्यात सकारात्मक संधी येत आहेत, तर स्वतःला विचारा त्या संधी आल्या तर मी त्याचं स्वागत करण्यासाठी काय करणार आहे. कारण सकारात्मक विचारांसोबत सकारात्मक कृती ही तितकीच मित्रांनो महत्वाची आहे. आता तिसरी गोष्ट ती म्हणजे ग्रॅटिट्यूड, म्हणजेच कृतज्ञता. जर त्या क्षणी ध्यान होत नसेल, काही कल्पना सुचत नसतील, डायरी लिहाविषयी सुद्धा वाटत नसेल, काहीच वाटत नाही, तरी फक्त शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, थँक्यू गॉड, थँक्यू युनिवर्स, माझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते योग्य वेळी माझ्याकडे येत आहे. आणि मग स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आयुष्यात मला सध्या सर्वात जास्त कशाची गरज आहे. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण काही वेळ शांत राहिल्यानंतर तुमच्या मनात एखादी गोष्ट स्पष्ट होऊ शकते आणि ती गोष्ट तुम्ही लिहून ठेवू शकता. आता मित्रांनो 3 दिवसांचा करायचा एक छोटासा प्रयोग. आता तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. जर तुमची झोप नैसर्गिकरित्या पहाटे उघडत असेल तर त्या वेळेचा वापर करा, पण जर झोप उघडत नसेल तर काय करू शकता, तर केवळ हा प्रयोग करण्यासाठी रोजची झोप कमी करू नका. कारण शरीराला पुरेशी आणि नियमित झोप मिळणं खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला पुरेशी झोप मिळत असेल, तुम्ही 6 तास झोपत असाल, 7 तास झोपत असाल, तर तुमच्या दिनचर्येला योग्य वाटत असेल तर काही दिवस पहाटे शांत ध्यानासाठी वेळ देऊ शकता. फक्त 5 मिनिटे पहिले काही खोल श्वास घ्यायचा आहे, नंतर तुमच्या ध्येयाच्या पद्धतीने व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, त्यानंतर कृतज्ञता आणि शेवटी हे वाक्य म्हणायचे, मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात समृद्धी, आनंद आणि यश संधी स्वीकारत आहे. हे सलग 3 दिवस करून पहा, पण लक्षात ठेवा, याला चमत्काराची हमी म्हणून पाहू नका. हा स्वतःच्या मनाला शांत करण्याचा, सकारात्मक विचार करण्याचा आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचा एक सुंदर सराव आहे. ओके. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात मित्रांनो बदल घडवून आणणारी शक्ती बाहेर कुठेतरी नसते, ती आपल्या विचारांमध्ये असते, आपल्या आत असते, आपल्या निर्णयांमध्ये असते, आपल्या कृतीमध्ये असते.
ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. पहाटे 3 ते 5 वाजता वारंवार झोप उघडणं हे नेहमीच आध्यात्मिक संकेत असतील असं नाही आहे. ताणतणाव असेल, झोपेची सवय नसेल, कॅफीन, वातावरण, आवाज असेल, शरीराची नैसर्गिक झोप जागरण्याची पद्धत किंवा इतर कारणांमुळे सुद्धा झोप उघडू शकते. म्हणून जर तुम्हाला वारंवार झोपेचा त्रास होत असेल, दिवसभर खूप थकवा जाणवत असेल किंवा मित्रांनो झोप सतत बिघडत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. योग्य झोप ही सुद्धा आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मनासाठी तितकीच महत्त्वाची आहे. पण जर तुमची झोप नैसर्गिकरित्या या शांत वेळेत उघडली तर त्या काही मिनिटांना घाबरून जाऊ नका. मोबाईल उघडण्याऐवजी त्या शांत वेळी स्वतःशी बोला, शांत बसा, प्रार्थना करा, कृतज्ञता व्यक्त करा. 9 वेळा मी जे वाक्य सांगितले ते लिहून पहा. तुमच्या आयुष्याच्या दिशेबद्दल विचार करा. कदाचित तुम्हाला बाहेरून कोणताही आवाज ऐकू येणार नाही, पण त्या शांततेमध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाचा आवाज पहिल्यांदा स्पष्टपणे ऐकू येईल 100%. तर मित्रांनो, आता पॉवरफुल संदेश, आणि जर तुम्ही आजपासून हा छोटासा सराव सुरू करत असाल तर कमेंटमध्ये मला नक्की लिहायचं आहे थँक यू युनिवर्स. कारण कधी कधी आयुष्य जे आहे ना ते बदलण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. फक्त काही मिनिटं शांत बसायचं आहे. थोडी शांतता, थोडी कृतज्ञता आणि स्वतःवरचा विश्वास इतकंच पुरेसं असतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत, प्रिय व्यक्तीला उपयोगी पडू शकते असं वाटत असेल तर तिच्यासोबत ते शेअर करायचं आहे. आणि अशाच सुंदर आध्यात्मिक युनिवर्स माहिती, सकारात्मक आणि जीवनाला उपयोगी माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर विषयासोबत. तोपर्यंत स्वतःवर मित्रांनो प्रेम करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा, विचार करा आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या संधीचं अगदी मनापासून स्वागत करा. थँक्यू, 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 थँक्यू युनिवर्स. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.